नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा महाराष्ट्रातल्या आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बारामतीमधून. बारामतीमध्ये पवार कुटुंब यावर्षी दिवाळी साजरी करणार नाहीये, कारण प्रतापराव पवारांच्या पत्नीचं निधन झालंय आणि त्यामुळे पवार कुटुंबियांनी हा निर्णय घेतलाय. गोविंद बाग या निवासस्थानी यंदा दिवाळी साजरी होणार नाहीये. दरवर्षी खरं तर पवार कुटुंब मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत असतं. दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते सुद्धा पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये येत असतात. या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मुळी बारामतीमध्ये पवार कुटुंबियांकडे दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. मात्र यंदा शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं मार्च महिन्यामध्ये निधन झालं आणि त्यामुळे पवार कुटुंबियांवरती दुःखाची शोककळा पसरली होती आणि या घटनेमुळे पवार कुटुंबियांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. पवार कुटुंबियांकडे दरवर्षी दिवाळी निमित्त दिवाळी पाडवा आयोजित केला जातो, ज्या पाडव्याला राज्यभरातून कार्यकर्ते पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दिवाळीत बारामतीमध्ये येत असतात. यंदा मात्र कुठलाही कार्यक्रम हा पवार कुटुंबियांच्या बारामतीतलं जे निवासस्थान आहे गोविंद बाग या ठिकाणी होणार नाही आणि या संदर्भात येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये पवार कुटुंबियांकडून तसं पत्र काढलं जाईल किंवा ट्विट देखील केलं जाणार आहे. मात्र आता जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार पवार कुटुंब यंदा दिवाळीचा सण साजरा करणार नाही. नक्कीच. धन्यवाद योगेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.